एक ब्रेकिंग बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहुण्यांसाठी वर्षाला 1.5 कोटींचा खर्च होणार आहे। देवगिरी या शासकीय निवासस्थानी पाहुणचारासाठी कॅटरर्सला मंजुरी दिली गेली आहे। छत्रधारी कॅटरर्सला खानपान सेवेचं कंत्राट दिलं गेलं आहे। विशेष अतिथींच्या व्हेज आणि नॉनव्हेज स्पेशल बुफेसाठी एका ताटाला आता 350 रुपये मोजावे लागणार आहेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहुण्यांसाठी वर्षाला 1.5 कोटींचा खर्च होणार आहे। देवगिरी या शासकीय निवासस्थानी पाहुणचारासाठी कॅटरर्सला मंजुरी दिली गेली आहे आणि छत्रधारी या कॅटरर्सला खानपान सेवेचं कंत्राट दिलं गेलं आहे। सर्वसाधारण व्हेज बुफेसाठी 160 रुपये तर नॉनव्हेज बुफेसाठी 175 रुपये मोजावे लागणार आहे। देवगिरीवर व्हेज थाळी 95 रुपयांना तर नॉनव्हेज 98 रुपयांना मिळणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर आता शासकीय निवासस्थानी कॅटरर्सला मंजुरी दिली गेली आहे। काय अधिकची माहिती या संदर्भात? निश्चितच जगदीश, ज्या प्रकारे आपण आधी पाहिलेलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नंदनवन निवासस्थानी झालेला जो वारेमाप खर्च होता, त्यानंतर कुठेतरी या खर्चाला पाहुणचाराच्या आळा लावण्यासाठी एक निर्णय घेण्यात आलेला होता आणि प्रत्येक प्रमुख जे मंत्री आहेत, म्हणजे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या शासकीय निवासस्थानावरती होणाऱ्या खर्चाला कुठेतरी आळा लावण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता। याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्याही निवासस्थानासाठी कॅटरर्सची निवड करण्यात आलेली होती। आता मागून जे सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार आहेत, त्यांच्याही देवगिरी निवासस्थानासाठी आता ही नव्याने मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या कॅटरर्सचे दर जर आपण पाहिले असतील तर विशेष अतिथींसाठी एक वेगळं दरपत्रक तयार करण्यात आलेलं आहे आणि सर्वसाधारण अतिथी जे असतात त्यांच्यासाठी एक वेगळं दरपत्रक तयार करण्यात आलं आहे। त्या दरपत्रकानुसार जवळपास 30हून अधिक जे खाद्यान्न आहेत त्यांचे दर ठरवण्यात आले। त्याच्यामध्ये मिसळ असेल, चहा असेल, कॉफी असेल, असे वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश आहे। मात्र 1.5 कोटींपर्यंतच्या या खर्चाला शासनाने मंजुरी दिल्याची आता माहिती समोर येते। जगदीश, धन्यवाद चेतन दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।